Hello students, myself Professor Gaikwad RD, Department of Soil Science and Agriculture Chemistry. Today we are going to learn about the soil temperature and the fourth component of soil, that is soil air. Already we are knowing that solar energy is the main source to heat the soil, which determines the thermal region of soil and growth of plant. आता बघा आपल्याला माहिती आहे की जसं ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर असतं तसं सॉईलचं सुद्धा टेम्परेचर रेकॉर्ड केलं जातं. ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर आणि सॉईल टेम्परेचर यामध्ये हा डिफरन्स असतो आणि सॉईल टेम्परेचर जे आहे ते सूर्याच्या उष्णतेवरती टोटल डिपेंड असतं किंवा व्हॅरी होत असतं. म्हणजे ॲटमॉस्फेरिक ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन सॉईल टेम्परेचर अफेक्ट करत असतात. आता या टॉपिकमध्ये आपण स्टडी करणार आहे सोर्सेस, इफेक्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग सॉईल टेम्परेचर. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ सोर्सेस ऑफ सॉईल हीट. मातीला गरम करणारे कोणकोणते सोर्सेस आहेत? फर्स्ट ऑफ ऑल सोलर रेडिएशन, दॅट इज द मेन source of soil heat, and that is the energy of sun rays. We can say radiant energy. Solar energy or sun rays that reach to the earth surface, and before reaching to earth surface they passes through the atmosphere, and the exposure of earth to the heat of the sun that is responsible to warm the सॉईल सरफेस. आता बघा जे काही सूर्याकडून रेज येतात, सूर्याची उष्णता आहे ते ॲटमॉस्फिअरमधून येते आणि मग सरफेस सॉईल गरम केली जाते. सेकंड सोर्स कंडक्शन. कंडक्शन, द इंटेरियर ऑफ अर्थ इज व्हेरी हॉट अँड द कंडक्शन ऑफ दिस हीट दॅट इज फ्रॉम द इंटेरियर पार्ट टू द सॉईल सरफेस, दिस इज व्हेरी स्लो प्रोसेस अँड इनइफेक्टिव्ह. Generally at night time surface soil becomes cooler than the subsurface soil. That means heat flows from subsoil to surface soil. That means from warm layer to cooler layer. आता आपल्याला माहिती आहे की आपण जर जमिनीच्या भूगर्भामध्ये गेलो तर तिथे इंटेरियर पार्ट जो आहे तो गरम असतो आणि रात्रीच्या वेळेस काय होतं तर ही हीट खालच्या बाजूने कडून वरती सॉईल सरफेसकडे मूव्ह होत असते. त्यालाच आपण कंडक्शन म्हणतो आहे. नेक्स्ट, बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन. देर आर व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स विच आर कॅरीड आउट इन सॉईल अँड ड्युरिंग दिस रिॲक्शन heat gets generated, and that heat is responsible to increase the temperature of soil. Next source, rainfall. The occurrence of warm rain during the winter month, that is responsible to increase the temperature of soil. बघा पाऊस पडला इन जनरली पावसाळ्याच्या दिवसात तर जमिनीचं तापमान पाणी साठल्यानंतर कमी होणार आहे, परंतु जर विंटर सीझनमध्ये पाऊस पडत असेल तर त्यामुळं जमिनीचं टेम्परेचर हे वाढत असतं. तर हे पॉईंट्स सोर्सेस आहेत की ज्याच्यामुळे जमीन तापली जाते. नेक्स्ट पार्ट रिगार्डिंग द ॲब्सॉर्प्शन अँड लॉस ऑफ एनर्जी. सोलर एनर्जी इज द प्रायमरी सोर्स फॉर दिस फॉर हीटिंग द सॉईल. बट if cloudy condition is there or dust particles are present in atmosphere that intercept the sun rays, and absorption of this heat that is takes place in that region scatter or that reflect most of the energy. आता बघा सूर्याकडून आपल्याला जी उष्णता येते, रेडिएशन मिळतं आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, जर ढगाळ वातावरण असेल किंवा हवेमध्ये काही डस्ट पार्टिकल्स आहेत तर त्या या सनरेजला जमिनीवरती पोचायला इंटरसेप्ट करतात आणि त्याच्यामुळे जी हीट आहे ती हीट पूर्णपणे जमिनीवरती पोहोचली जात नाही. रिफ्लेक्शन ऑफ मोस्ट ऑफ देअर एनर्जी इज देअर, अँड विथ दिस दॅट मीन्स अंडर द क्लाउडी कंडिशन ओनली 35 to 40% radiation
is reaches up to the earth, and 75% in cloud free condition in arid areas, and the global average is 50. म्हणजेच बघा नियरबाय फक्त 50% सनहीट सॉईल सरफेसवरती पोहोचते किंवा सॉईल टेम्परेचर वाढवण्यासाठी ती रिस्पॉन्सिबल असते. आउट ऑफ विच मोस्ट एनर्जी इट युटिलाइज फॉर द इव्हॅपरेशन ऑफ वॉटर फ्रॉम सॉईल, दॅट मीन्स सॉईल मॉइश्चर रिडक्शन, as well as water loss from leaf surface or radiated back to the sky. जी काही एनर्जी किंवा सनरेज पोहोचत आहेत त्याच्यामधलं काही इव्हॅपरेशन करण्यासाठी वापरलं जातं जमिनीतून पाण्याचं होणारं किंवा पानांवरून किंवा बॅक रॅडिएशन होतं आहे. अँड दस ओनली 10% हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सॉईल टू वॉर्म इट. That means the 50% on an average that is coming towards the earth's surface, from that only 10% heat is utilized or it is absorbed by soil to warm the soil. So this is about the absorption and loss of solar energy. Now the factors affecting absorption of heat. आता जमिनीवरती हे काही जे सन रेज येत आहेत, टेम्परेचर वाढते सॉईलचं, तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत की हे हीट ॲब्सॉर्प्शन अफेक्ट करत आहे. वी आर सेइंग दॅट ओनली 10% हीट इज ॲब्सॉर्ब बाय सॉईल. द फॅक्टर्स आर लाईक दोज. फर्स्ट ऑफ ऑल कलर. इफ डार्क कलर सॉइल्स आर देअर, दॅट मीन्स डार्क ब्लॅक कलर सॉईल, द ॲब्सॉर्ब्स द मोर हीट अँड दॅन द लाइटर सॉईल. In fact, dark soils which are rich in organic matter and hold large number of water that requires more energy to warm. That means as more amount of water is present, then they require more energy for warming this soil. जर काळ्या जमिनी असतील आणि पाणी कमी असेल त्या लवकर तापणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये जर पाणी असेल तर त्या जमिनी तापायला वेळ जास्त लागतो. Slope. If incoming path of rays are perpendicular to the surface, energy absorption is greater than slope. Perpendicular rays पडत असतील तर जास्त एनर्जी ॲब्सॉर्ब होणार आहे. Vegetation cover. Bare soil warms up more rapidly than the soil cover with vegetation. Now, movement of heat and temperature changes. Movement or transfer of heat in soil takes place mainly because of the process of conduction, that is upward and downward movement due to diurnal and seasonal variation. बघा आता या ठिकाणी हीट जी आहे ती वर खाली होत असते, कंडक्शन होत असतं, खालची हवा वरती, खालची उष्णता वरची खाली. तर हे कशामुळे होतं आहे तर सीजनल व्हॅरिएशनमुळे होतं आहे. आणि डायurnal व्हॅरिएशन. डायurnal मीन्स changes in soil temperature that depends upon the intensity of solar radiation received at the surface. And the loss of heat by radiation and conduction. आता या ठिकाणी रॅडिएशन थ्रू हीट लॉस होणार आहे, कंडक्शन थ्रू होणार आहे. तर ही जी इंटेन्सिटी, या फॅक्टरमुळे इंटेन्सिटी जी आहे सरफेसपर्यंत पोचण्याची सनरेजची कमी होते. अँड दिस ड्युरिंग डे टाईम दिस हीट मूव्ज इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड इन नाईट टाईम दॅट मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन. दॅट मीन्स देर इज अ डायurnal राईज अँड फॉल इन सॉईल टेम्परेचर विथ रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन. बघा सकाळी आपण काय पाहिलं, उष्णता जमिनीच्या पृष्ठभागाकडून खालच्या भागाकडे ट्रान्सफर होते आणि रात्रीच्या वेळी खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे. यालाच काय म्हणायचं, डायurnal व्हॅरिएशन. नाव द सीजनल व्हॅरिएशन. In cold season, that is in the month of December and January, when air temperature is low, soil temperature is also low. And when in summer season is there, that is in March and May, highest temperature we can found in monsoon also we can found fall in temperature. म्हणजे सीझन नुसार सॉइल टेम्परेचर मध्ये चेंज होतो.
Now the loss of soil heat. First point, losing of this heat or reducing the soil temperature, that is by radiation through that is back radiation. The heat which is absorbed by the heat which is absorbed by soil, that gets lost by this radiation. Conduction, some part of heat which is absorbed, that gets transmitted to lower layer by the process of conduction. That means that not used continuously to heat the surface soil. Evaporation of soil water, and that results in cooling effect at surface. During summer, rain has a cooling action in soil because rains have lower temperature than soil. That means because of rainfall in summer season, soil temperature gets reduced and loss of heat is there. Now control of soil temperature. There are some मेजर्स टू कंट्रोल दी सॉईल टेम्परेचर. बघा आता सॉईलचं टेम्परेचर जास्त असेल तर त्याचे काय काय इफेक्ट होणार आहेत, तर प्लांटवर होणार आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझमवरती होणार आहे. त्यामुळे सॉईलचं टेम्परेचर हे मेंटेन असणं गरजेचं आहे. तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ते वापरून आपण हे सॉईलचं टेम्परेचर कंट्रोल करू शकतो, ऑप्टिमम ठेवू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल मॉइश्चर. Moisture has direct relation with soil temperature, as waterlogged soil are there that exhibits low temperature, and if we want to increase the temperature of this waterlogged soil, we have to remove the excess moisture by improving the drainage. बघा आता काही काही जमिनी जर वर्षातले खूप महिने जर पाण्याखाली असतील तर त्याचा इफेक्ट हा प्लांट ग्रोथवरती, मायक्रोबियल ग्रोथवरती होत असतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सॉईलचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पाण्याचा निचरा जमिनीतून केला पाहिजे, म्हणजे जमिनीचं टेम्परेचर हे वाढणार आहे. आणि जर जमिनीचं टेम्परेचर जास्त असेल तर आपण त्याला पाणी देणार आहे आणि ते कमी करणार आहे. इन्क्रीज इन द एअर कंटेंट दॅट आर ऑल्सो यूजफुल टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय लोअरिंग दी स्पेसिफिक हीट. आपण काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करून हे वाढवू शकतो. नेक्स्ट, कलर. अल्टरिंग द सॉइल कलर वी कॅन मॉडिफाय द टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, if we use the black color substance like charcoal powder, spreading of this charcoal powder on the surface in case of low temperature condition, that helps to increase the soil temperature. It allows less reflection and hence greater absorption of heat. आता बघा, जर ज्या ठिकाणी खूप थंड आहे किंवा जमिनीचं तापमान कमी आहे, आपण जर त्याच्यावरती चारकोल पावडर स्प्रेड केली तर हीट ॲब्सॉर्ब केली जाईल आणि सॉईलचं टेम्परेचर वाढवता येईल. आणि याच्याच विरुद्ध जर जास्त टेम्परेचर असेल तर आपण व्हाईट चॉक पावडरसुद्धा यूज करू शकतो टेम्परेचर कमी करायला. स्ट्रॉ मल्च. Spreading the straw mulch that helps to regulate the temperature by keeping the soil cooler. Vegetation. If we maintain the vegetation on the surface of soil, that helps to maintain the soil temperature. Irrigation. Use of irrigation water that directly reduce the temperature of soil and that helps to protect the क्रॉप फ्रॉम ड्राय स्पेल. आपण पाणी दिलं की ऑटोमॅटिक जमिनीचं टेम्परेचर हे कमी होणार आहे. With this we can use organic matter also, as organic matter having black color, that helps to increase the soil temperature, as well as we can select the crop according to the seasonal condition which shows the variation in temperature. Then tillage practices. Tillage operation helps to make the soil loose and porous. Thus we can make a soil poor conductor of heat. Therefore in field soil, surface soil layer, it is warmer than the subsurface layer. So these are the some control measures. So today we studied about these soil temperature. One more point, why we have to study this soil temperature, or what is the importance of this soil
That is already we discussed that this soil temperature is related with microorganism, that some microorganism that gets killed at very high or very low temperature. Optimum temperature range of soil, that is 25 to 35 for microbial growth. Then decomposition of organic matter, that gets carried out at higher temperature only. Nutrient availability is also depend on the soil temperature. Optimum soil temperature, that will be better for maximum nutrient availability. In case of seed germination, if high temperature or very low temperature, that affects the seed germination as well as plant growth also. Already we are knowing that there is a occurrence of some plant diseases due to very low temperature. So these are the some importance of soil temperature or effect of soil temperature on soil and plant growth. So this is about the topic soil temperature. So today we studied first of all sources of soil heat, then absorption and loss of soil energy, factors which affect the soil heat, then movement of heat and temperature changes to variations are there, then loss of heat by 4 ways, and control of soil temperature with effect of soil temperature on soil and plant growth. Okay, so today we will stop here. Thank you.